वारकरी संप्रदायात चिकन मटण खाल्लेलं चालत नाही, कारण वारकरी हा माळ घालणारा असतो. थोडक्यात वारकरी माळकरी असतो. पण सगळेच माळकरी किंवा सगळेच वारकरी माळकरी नसतात. थोडक्यात माळकरी म्हणजेच वारकरी, परंतु वारीमध्ये अनेक मुस्लिम धर्माची लोक असतात. वारीमध्ये अनेक दलित समाजाची लोकही असतात. एवढंच काय, वारीमध्ये तृतीयपंथी सुद्धा असतात. जोपर्यंत वारी चालेल तोपर्यंत ही लोक वारीसोबत चालतात आणि पांडुरंगाची भक्ती करतात. मग पांडुरंगाला ते सगळेच लोक त्याचे भक्त वाटतात. म्हणजेच वारकरी संप्रदायातील जे अनेक पंथ आहेत, त्यात अनेक धर्माचे वारकरी आहेत. ज्या धर्मातील लोकांचं मुख्य अन्न हे चिकन मटण आहे, पण ते भक्त सुद्धा पांडुरंगाला चालतात. फरक फक्त एवढाच की वारीच्या दिवसांमध्ये ते चिकन मटण खात नाहीत, पण इतर वेळेस मात्र त्यांचं मुख्य अन्न हे चिकन मटणच असतं. त्यावेळेला हे भक्त पांडुरंगाला आपलेच वाटतात. चिकन मटण खाणारा माणूस पांडुरंगाचा भक्त असू शकतो का, या प्रश्नाचा ज्यावेळेस आपण उत्तर बघायला लागतो त्यावेळेस महाराष्ट्रातली बहुसंख्य समाजाचं मुख्य अन्न हे मिश्र आहारी आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक चिकन मटण पण खातात आणि भाजी भाकरी पण खातात. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य लोक, सामान्य शेतकरी, 18 पगड जाती धर्मातील लोक ही पांडुरंगाची भक्ती करतात. त्यामुळे चिकन मटण खाणारी माणसं पांडुरंगाची भक्त नक्कीच आहेत. सज्जन कसाई नावाचा संत पांडुरंगाचा महान भक्त होऊन गेलाय. तो कसाई समाजाचा होता. एक अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी हा सज्जन कसाई नावाचा संत आपलं जनावरं कापण्याचं काम करायचा, त्यावेळेस स्वतः पांडुरंग त्याला येऊन मदत करायचा. म्हणजेच काय, सज्जन कसाई नावाचा संत मटण विकण्याचं काम करायचा, मटण कापण्याचं काम करायचा, तरी सुद्धा पांडुरंग त्याला येऊन मदत करायचे. म्हणजेच काय, चिकन मटण खाणारी माणसं सुद्धा पांडुरंगाची निस्सीम भक्त होती. अजून एक अशी आख्यायिका आहे की संत चोखामेळा हे दलित समाजाचे होते आणि त्यांचं मुख्य काम त्यावेळेस होतं मेलेली जनावरं गावाबाहेर नेऊन टाकणे. ती मेलेली जनावरं सुद्धा पांडुरंगानं चोखामेळासाठी ओढलेत अशी सुद्धा आख्यायिका सांगितली जाते. या सगळ्यावरून पांडुरंगाला चिकन मटण खाणारी माणसं आपलीच वाटतात.